नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तालुका दक्षिण सोलापुरातील तिलेहाळ येथे नुकत्याच झालेल्या म्हाळप्पा दायगुडे यांच्या घरात अचानकपणे झालेल्या गॅस दुर्घटनेत त्यांची पत्नी व लहान मूल मयत पावले। आगीत पूर्णपणे घर जळून भस्मसात झाले। या दुर्घटनेची माहिती एमके फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना मिळताच तत्परतेने त्यांनी कुटुंबाला मानसिक आधार देऊन आर्थिक मदत केली। महादेव कोगनुरे यांनी घरात गॅस सिलेंडर वापरताना काळजीपूर्वक योग्य खबरदारी घेणं खूप गरजेचे आहे असे आवाहन केले। महादेव कोगनुरे हे अशा प्रसंगात सगळ्यात आधी धावून येऊन कायमच मदत करत असतात, त्यामुळे लोकांमध्ये साक्षात महादेव धावून आला अशी चर्चा आहे। ती अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे की आमच्या संपूर्ण परिवारावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। ते रोजगारावरती काम करत असतात। रोजगार आर्थिक परिस्थिती की बिकट परिस्थितीतून ते वाटचाल संसार आपला करत असताना सुद्धा याची देवानी एक काळाचा महिमा म्हणा किंवा त्यांची दुर्दैव की त्यांच्या नशिबामध्ये असे भोग आले की परत त्यांचं घर उभारणी करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे ताकद नाही। आज आम्ही जेव्हा साहेबांना पोचली आणि मला स्वतः अजित पाटील साहेबांनी फोन केला असं संदीप आम्ही यायचं आहे म्हणतो। त्यांनी फोन केला तर तात्काळ त्यांनी स्वतःचं काम सोडून त्यांनी तात्काळ पहिला तिल्याला भेट देण्यासाठी मला सकाळपासून त्यांनी दोनचा आमचा फोन झाला आणि त्यांनी लगेच आज इकडे आले। ॲक्च्युली त्यांचा दौरा दुसरीकडे होता, पण ती घटना करता त्यांनी लगेच आमच्या गावासाठी या घटनेला तात्काळ भेट देऊन काही त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ, सरपंच, तिल्ला समस्त ग्रामस्थ आम्ही त्यांचा खूप खूप आभारी आहे। अशाच पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही शासनाच्या प्रशासनासुद्धा तुम्ही प्रयत्न करावा असं आम्ही सर्वच ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो। या प्रसंगी गावचे सरपंच गणेश जाधव, उपसरपंच सिद्धाराम धायगुडे, ग्रामपंचायत सदस्य संदीपान धायगुडे, सुनीता चव्हाण, राजेंद्र धायगुडे, पोलीस पाटील शशिकांत चोपडे, बाबूराव धायगुडे, इराचंद राठोड, प्रकाश धायगुडे, सिद्धराम शिंदे, अशोक धायगुडे, प्रथम बावरे, रमेश चव्हाण, गणपती चोपडे, अमोल करे, लक्ष्मण बंडगर, ज्ञानेश्वर बावरे, शिवा धायगुडे, विठ्ठल मुसके आदी उपस्थित होते।